एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे मी तांदूळ भिजत टाकलेले आहे आणि मी उद्या बनवणार आहे आप्पे. तर माझ्या मुलाची जी मैत्रीण आहे कॉलेजची, तर तिला माझ्या हातचे खूप आप्पे आवडतात. तर ती बोलली, काकू एक दिवस आप्पे बनवा, मला खायचे तुमच्या हातचे. आणि ॲक्च्युली ती बाहेर देशात जाते आता शिकायला पुढचं. तर म्हटलं चला, तिची इच्छा आहे आपल्या हाताची आप्पे खायची, तर मग मी आप्प्यांचं टाकलेलं भिजायला आणि तिला आता ती बोलवणार आहे उद्या. तर ती उद्या येणार आहे. तोपर्यंत आपण आता हे आप्प्यांचं भिजत टाकून घेऊया. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मुगाची डाळ. तर हे सगळं मिक्स करून रात्रभर ठेवायचं. रात्रभर नाही, रात्री वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर ते वाटण ठेवायचं आहे आपल्याला. तर हे बघा, हे मी वाटून ठेवलेलं. तर हे सकाळी इतकं फुललेलं. रात्री मी वाटताना तुम्हाला व्हिडिओ नाही केलेला दाखवायला. तर चला, काही हरकत नाही, पण वाटायचं तर तुम्हाला माहितीच आहे, इडलीचं जसं वाटतो आपण सेम तसंच वाटायचं आहे. आणि छान फ्लफी झालेलं आहे ते अगदी मस्तपैकी. तर खाली मी एक ताट ठेवते, कारण ओतू जरी गेलं म्हणजे ओवर झालं ते तर ताटातच पडेल. आणि इथे चटणीची तयारी चालू आहे. तर चटणी मी शेंगदाण्याचीच बनवते. त्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतला आहे, थोडंसं कढीपत्ता घेतला आहे. काड्या असतील काड्या टाका, कोथिंबीर असेल कोथिंबीर टाका. इथे शेंगदाणे भाजते, शेंगदाण्याची चटणी आहे म्हटल्यावर. तर आणि खूप सारी कोथिंबीर पण पाहिजे आपल्या चटणीमध्ये ना, तर खूप छान टेस्टी लागते अगदी चटणी. तर ती मस्त ग्राइंड करून घ्यायची, अगदी बारीक फाईन बनवायची, अगदी फाईन पेस्ट. तर इथे चटणी तयार. ह्याचा व्हिडिओ पण आहे, बऱ्याच वेळा मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. तर ही चटणी आपली मस्तपैकी ग्राइंड झालेली आहे. आणि आता पीठ आपण पुन्हा बघूया आता आपलं की किती फ्लफी झाले. तर हे बघा, मी तुम्हाला तेव्हा दाखवलं तेव्हा अर्धं होतं आणि पुन्हा मी इतका वेळ झाकून ठेवला, म्हणजे जवळपास अर्धा तास ते पुन्हा एवढं फुललेलं आहे. मी एवढंच वाटण होतं, एवढं फुललेलं आहे ते. अर्धं वाटून ठेवलेलं बॅटर आणि ते थोडं फुललं. पुन्हा मी सकाळी उठून पाहिलं आणि परत झाकून ठेवलं तर ते अगदी फुल झालेलं आहे. त्यासाठीच मी खाली एक ताट ठेवते आणि बेसिनच्या जवळच ठेवते ते, कारण खाली जरी पडलं आपलं पीठ तरी आपल्याला साफ करायला पण इझी, आणि पडलं तरी ताटातच पडेल ते. तर अशा प्रकारे मी करून घेते. तुम्ही पण तशीच करा, आयडिया चांगली आहे. तर त्यानंतर मग मी इथे थोडंसं वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे बॅटर, कारण की ते तर फुल झालेलं एकदम फ्लफी झाल्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी पेस्ट टाकते आहे, म्हणजे हिरवी लसूण, अद्रक आणि लसूण, मिरची, कोथिंबीरच्या काड्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर अशी पेस्ट माझ्याकडे असतेच तयार केलेली, आणि व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण हिरवी पेस्ट कशी बनवायची त्याचा. तर ती थोडीशी पेस्ट टाकून घ्यायची. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, नाही तर असेही तुम्ही बनवू शकता. फक्त मीठ टाका त्याच्यामध्ये. तर कोणी कोणी कांदाही टाकतं, कांदा, टोमॅटो, आपल्याला जे पाहिजे, मटार वगैरे जे पाहिजे ते आपण टाकू शकतो. ते शेवटी ऑप्शनल आहे, पण मीठ ऑप्शनल नाही आहे, मीठ टाकायचंच आहे तुम्हाला. आणि सोडा टाकायची काही गरज नाही आहे. एवढं छान फुलल्यानंतर सोड्याची गरजच नाही आहे. हा जर नाही फुलत असेल तुमचं बॅटर तर तुम्ही थोडा सोडा टाकू शकता, अगदी थोडाच टाकायचा तो पण. आणि आता पिठाची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, असंच आपल्याला पाहिजे आहे. ते छान हिरवी पेस्ट टाकलेली छानपैकी मिक्स करून घ्यायची, अगदी मस्त. बॅटरचा कलरसुद्धा तुम्हाला थोडासा चेंज दिसत असेल, हिरवी पेस्ट टाकल्यामुळे थोडासा हिरवट कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे बनवायचं तर खूप टेस्टी. आता त्याला क्रिस्पी भाजायचं सुद्धा आहे, अजून पुढची प्रोसेस बाकी आहे. त्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे हे आप्पे पात्र, आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून ग्रीस करून घेतलेलं आहे पात्राला. इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर आणि थोडं टाकायचं आहे. तर इथे तेल छान तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं बॅटर टाकेल. तर चला आता टाकून घेऊया थोडं बॅटर, आणि एक 5-7 मिनटं होऊ देऊ, मग परत पलटून घेऊ. तर इथे जे आहे माझं आप्पे पात्र जे आहे ते, त्याच्यामध्ये 7च आप्पे येतात, काहीच 16, काही 12, काही 14, मोठं पण मिळतं ते छान. पण मी छोटंच घेतलं, कारण याला सगळीकडे आच लागते छान गॅसची, आणि छानही होतात, लवकरही होतात. पटापट झाल्यावर आपण झाकून ठेवायचं एक 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर. तर आपल्या आप्प्यांना पण बघा मस्तपैकी जाळी दिसते आहे. आणि आता आपण बघूया. तर हे बघा, ते फुललेलं आहे. तर फर्स्ट टाईम आता असं करून बघायचं, जर जास्त फुलत असेल ना मग बॅटर कमी भरायचं. आता आपण हा चमचा घेऊन बघूया, कारण वरती आल्यानंतर ते थोडंसं ओलसर असतं, तर कमी टाकायचं. मी जास्त टाकलं आणि नंतर मग असं त्याला पलटवून घ्यायचं आहे.
जसं आपण फर्स्ट टाईम डोसा करतो तर चिपकतंच, आणि हे पण तसंच आहे. थोडंसं फर्स्ट टाईम इकडे तिकडे होतंच, पण हे लगेच निघतं. थोडंसं तेल सोडलं ना आजूबाजूने तर लगेच निघतं. हे बघा, मधलं मी लेट टाकलं म्हणजे ते छान गरम असतं. तरी पण हे बघा, जसं की मी सांगितलं फर्स्ट डोसा चिपकतो, तसं याचं सुद्धा आहे. आता याच्यावरनं आपण थोडंसं तेल सोडूया, म्हणजे आपली खालची बाजूसुद्धा आप्यांची छानपैकी क्रिस्प होईल. तर चला, आता तिची एंट्री झालेली आहे, तर आपण आता तिचं वेलकम करूया. चला मग मस्तपैकी वेलकम करूया. हाय काकू. हाय, कसे आहात? मस्त. कशी आहे? एकदम छान. खूप दिवसांनी भेटते. आता लवकर कधी भेटणार? तर ये लवकर. तर ती इथे ना खूप दिवसांनी आलेली आहे, आणि मिसळ पावचा व्हिडिओ मी टाकला होता त्यावेळेस तीच आलेली आहे. त्यानंतर आता आली. अरे वा, मस्त. ऐसे बोलते हैं सच्ची और अच्छी दोस्ती. तर चला, इथे आप्पे महाराज काय म्हणताय आपले बघूया. तर ते बॅटर मी टाकून दिलेलं आणि तिला वेलकम करायला गेली. तितक्या वेळेस मी बारीक गॅसवरच केलं होतं. तर आता इथे पलटी पण करून गेली, तर ते पण छान झाले. बघा, इथे असे झालेले ते. तर फर्स्ट टाईम मी जे तुम्हाला सांगितलं ते थोडे चिपकताच, कारण आपला तवा एवढा पाहिजे तसा छानपैकी गरम नाही होत. तर चला, आता दुसरे टाकून घेतले, दुसरे बघूया. तर हे पहिले आणि हे सेकंडचे. तर पहिले थोडंसं डोस्यांसारखे मी सांगितलं की चिपकताच, पण निघतात पूर्ण. आता चला, खाणारे पण रेडी आणि देणारे पण रेडी. तर त्याला आता मी त्यांना आप्पे खायला देते आहे. छानपैकी सर्व केलेले, चटणीवर सुद्धा तेल टाकलेलं आहे. तेल खूप छान लागतं. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आप्प्यांचा कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. कमेंटसुद्धा करा तुम्ही केले की नाही केले, कसे झाले ते. हां, फीडबॅक द्या मला. खूप मस्त झालं. रोजची टेस्ट तुम्ही टिफिन मध्ये द्यायचा ना. हां, तसंच आम्ही लोक जॉब करताना हे सगळ्यात जास्त मिस करायचं. हां ना.